नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग्स. तर खूप दिवसांनी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. खरंच आता आम्हाला व्हिडिओज टाकायला भेटत नाही कारण की शेड्यूलच जसा थोडा बिझी झाला आहे. सो आज खूप दिवसांनी मला थोडा टाईम भेटला आणि मी घरी होतो. तर खूप दिवस ब्लॉग शेअर केला नव्हता. तर आज कोणता ब्लॉग शेअर करायचा हा थोडा विचार करत होतो. तर बाहेर तर कुठं मी जात नाही, सो त्यामुळे थोडं बाहेरचं काही ब्लॉग करता येणार नाही. तर काही ठरवलं की आज घरातच ब्लॉग करूया, घरचं रुटीनच शेअर करूया. सो त्या कारणामुळे मी आज हा छोटासा ब्लॉग तयार करतो आहे. तर मित्रांनो, ब्लॉग बनवताना खूप मजा येते आणि जे जे आम्ही नवीन काही एक्सप्लोअर करतो ते दाखवायलाही खूप मजा येते. नवीन नवीन ठिकाणी जातो, नवीन नवीन माणसं भेटतात, नवीन नवीन चेहरे भेटतात, नवीन नवीन वाणी आपल्याला ऐकायला भेटते. तर जिथे जिथे आम्ही जातो, एक्सप्लोअर करतो जे ठिकाणं, तिथे तिथे अशी जी काही माणसं भेटतात ना की एकदम मनाला भावून जातात. की ती माणसं आपण आयुष्यात की अनुभवच घेतलेले नसतात, तसे अनुभव आपल्याला जागा एक्सप्लोअर करताना येतात. सो आम्ही जागा एक्सप्लोअर करताना जातो, तिथे ब्लॉग बनवतो. तर काही लोक आमच्याकडे बघतातही की हे काय करतायत, असे कॅमेऱ्यात बघून, मोबाईलमध्ये बघून, ज्यातून आपण काही शूट करतो ते बघताना लोक आपल्याला काय नोटीस करतायत ह्याकडे लक्ष न देता आपण ब्लॉगिंग करत असतो. पण ते एक्सप्लोअर करताना आमच्यातर्फे तुम्हाला जे पाहायला भेटतं ते पाहायला तुम्हाला मजा येते ना. तर पाहायला मजा येत असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हो आम्हाला मजा येते असं कमेंट करा. मी आणि ऋतुजा दोघंही आम्ही असे आमची लाईफ रुटीन शेअर करत होतो. त्याच्यातर्फे आम्ही ब्लॉग तयार करत होतो. सो आम्ही कधी ती नसली तर मी एकटा जायचो. मी काही ठिकाणी एक्सप्लोअर केलं, तसे ते ब्लॉगही टाकले आहेत. मागे एकदा अर्नाळा किल्ला एक्सप्लोअर केलेला, तोही ब्लॉग खूप छान होता. लोकांनाही तो फार आवडला. व तिथल्याही काही आठवणी आहेत त्या तुम्ही खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक टाकेन अर्नाळा किल्ल्याची. तिथे जाऊन तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि त्या ठिकाणी आलेला अनुभव मला खूप छान होता, तो तुम्हीही नक्की बघा. खरं तर मी विरारला आता राहायला आलो आहे, पण जो अर्नाळा किल्ल्यात आणि त्या अर्नाळा गावात जाऊन जो मला अनुभव आला आहे ना, तो मी कधी विसरणार नाही आयुष्यात खरंच. कारण की माणसं अनोळखी, सर्व अनोळखी, पण असं भासलंच नाही की ते त्यामध्ये कोणी अनोळखी होतं माझ्यासाठी. कारण की ज्यांनी म्हणजे ज्या घरात आम्ही गेलेलो त्या काकांनी जी काही आमची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली, फिरवण्याची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली, ती अतिशय उत्तम होती. ती तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्येही भेटणार नाही. खरं घरातली माणसंही खूप छान होती आणि असं जेवण मी लाईफमध्ये आयुष्यात पहिल्यांदा जेवलो. मी आपल्या 2 हातावर जेवढी मावणार नाही तेवढी भाकरी मी पहिल्यांदा आयुष्यात पाहिली आणि ती भाकरी मी दीड खाल्ली. ह्याचंही आश्चर्य मला पहिल्यांदा वाटलं की मी एवढं खाऊ शकतो. खूप छान अनुभव होता. ते बघण्यासाठी तुम्हाला ते ब्लॉगच बघायला लागेल. आता मी काही त्यातले सीन असतील तर मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेन, पण आज काही वेगळं ब्लॉग करूया. आज मी तुम्हाला माझं घर दाखवतो. एवढं काही अजून फर्निचर केलं नाही. फर्निचर करायचा विचार आहे. तो काय विचार आहे तोही तुम्हाला सांगेन, पण अजूनपर्यंत मी फर्निचर केलं नाही घरामध्ये. आत्ताच ह्या घराला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. डिसेंबरमध्ये आम्ही 20 तारखेला पूजा केलेली. सो त्या 20 डिसेंबरला आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालं या घराला आणि खूप छान अनुभव आला. खूप सक्सेस भेटायला लागली या घरात आल्यानंतर. पण आठवणी असतात. जिथे मी आधी राहायचो त्याही आठवणी खूप जवळच्या आहेत आणि मध्ये मध्ये जाऊन मी तिथे त्या आठवणी घेतोच, कारण की ते लहानपण तिथे गेलेलं आहे माझं. आणि लहानपण तुम्हाला माहितीच आहे, चाळीतलं लहानपण आहे. ही अतिशय चाळ विषयच म्हणजे हा एकदम हृदयाच्या जवळचा विषय आहे. तो कधीच आयुष्यातून जाऊ शकत नाही. कितीही मोठे व्हा, कितीही तुम्ही उच्च स्तराला जा, पण जो बालपण असतो आणि जो चाळीतला बालपण असतो ना, तो कोणीच विसरू शकत नाही. ह्या मताला जर तुम्ही सहमत असाल, स्पेशली जे चाळीत राहतात ते जर ह्या मताला सहमत असतील तर कमेंट बॉक्समध्ये खरंच चाळ ही माझ्या जीवाच्या जवळची चाळ आहे असं कमेंट करून सांगा. त्यामुळे मला कळेल की अजूनही चाळीतलं जीवन जगणारी माणसं कशी आपल्या चाळीला हृदयाच्या जवळ धरून आहेत. सो
मी कधी आता परत तिथे गेलेन तर तिथेही ब्लॉग बनवेन, मी तुम्हाला दाखवेन मी चाळीत कसा राहायचो, माझं लहानपण कसं गेलं, घर माझं अजून आहे तिथेही. सो आपण ते एक्सप्लोअर करू, नंतर तिथे जाऊही. खरंच खूप आठवण येते. आता विरारला आलो आहे पण लहानपण माझं तिथेच गेलं आहे. 20 वर्ष 28 वर्ष माझी तिथेच गेलेत. तर नक्की तिथे जाऊ, तिथल्या जागा एक्सप्लोअर करीन. तिथे मी कसं राहायचो, कसं काम करायचो, त्या छोट्याशा जागेत आम्ही कसे सर्व ॲडजस्ट करून राहत होतो, हे नक्की तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग्समध्ये किंवा जेव्हा मी तिथे जाईन तेव्हा प्लॅन करेन. आणि तिथे प्लॅन करायच्या आधी तुम्हाला मी सांगेन. सो आपण तोही ब्लॉग बघू. तर मित्रांनो, तर तुम्ही पहिल्यापासून माझे ब्लॉग बघत असाल तर हा माझ्या घराच्या समोरचा बाल्कनी आहे आणि इथेच छान असं गार्डन केलं आहे. खूप झाड आहेत, आधी काहीच नव्हते, आता वाढत चालले आहेत. हे जे बोन्साईचं झाड आहे ना, हे तुम्ही जे बघताय, हे मी ह्या न्यू इयरमध्ये घेतलं आहे. कारण की नवीन वर्षाची सुरुवात करायची होती आणि मलाही काही ह्या वर्षात नवीन करायचं होतं, जे मी ह्या आधी कधी केलं नव्हतं. सो मी ठरवलं की ह्या नवीन वर्षात पहिल्याच तारखेला काहीतरी वेगळं करायचं. तर मी पहिल्याच तारखेला 1 तारखेला हे बोन्साईचं झाड घेतलं आहे. झाडे लावा, झाडे जगवा. कारण की आयुष्यात नेचर सांभाळणं हीच आपली मोठी जबाबदारी आहे. आपण खूप पैसे कमवू, खूप गाडी घोडा घेऊ किंवा घर घेऊ, काहीही करू आपण, पण नेचर आपल्या हातातून गेला तर आपण तो नेचर सांभाळू शकत नाही किंवा नेचर आपण परत आणू शकत नाही. तर आपण जेवढे कष्ट घेऊ तेवढा नेचर सांभाळेल. तर त्याच उद्देशाने मी हे बोन्साईचं झाड 1 तारखेला घेतलं. आणि हे ॲक्च्युली मी बाहेर ठेवलेलं, पण तो बोलला की ह्याला दिवसभर ऊन लागेल, तर ऊन लागलं तरच हे झाड खूप मोठं होईल. तर म्हणून मी हे आता गॅलरीत ठेवलं आहे. तर मित्रांनो, मी आता गॅलरीत बसलो आहे. हे माझं अतिशय म्हणजे मनाच्या जवळचं प्लेस आहे घरातलं, जिथे येऊन मी शांत हवा आणि मेन म्हणजे शुद्धीकरण हवा. विरारमध्ये बघायला गेलात तर इथे फॅक्टरीज नाही आहेत किंवा काही बोलाल तर इथे मोठमोठ्या कंपन्या नाही आहेत. त्यामुळे इथे प्रदूषण बघायला गेलं तर 4-5% प्रदूषण असेल मुंबईपेक्षा. ॲज कम्पेअर टू मुंबई इथे प्रदूषण खूप कमी आहे, कारण सर्व इथे रेसिडेन्शियलच आहे. फक्त आता समोर माझं काम चालू आहे तेवढंच फक्त धूळ वगैरे येते, बाकी अन्यथा इथे काहीच प्रदूषण नाही. म्हणून इथे दिवसा बसा, सकाळी बसा, दुपारी बसा किंवा इव्हिनिंगला बसा, तुम्हाला खूप मोकळी, मला तर इथे खूप मोकळी हवा भेटते, रोज भेटते. कारण की समोर माझ्या ओपन स्पेस आहे, तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. पण खूप शांत आणि रिलॅक्स फील होतं इथे बसल्यावरती आणि शरीर एकदम सदृढ राहतं इथे आल्यामुळे. तुम्हाला दाखवतो आता पूर्ण प्लेस. तर इथून गॅलरीतून माझ्या डोळ्यांनी असं हे तर मित्रांनो, मी अशा प्रकारे माझ्या बाल्कनीत बसतो आणि समोरील सीन बघतच असाल, समोर काहीच नाही. तो त्यामुळे पूर्ण जी खेळती हवा असते ती पूर्ण माझ्या बाल्कनीमध्ये येते आणि खूप छान असं फ्रेश वाटतं. समोर हे आता विरारमधली सर्वात मोठी बिल्डिंग बनत आहे, ती एकदम माझ्या अपार्टमेंटच्या एकदम समोरच आहे. खूप छान काम चाललं आहे, खूप मस्त काम चाललं आहे आणि त्याचं काम बघूनच खूप भारी वाटतं आहे. आतले रूमही खूप छान आहेत, मी गेलेलो बघायला. पण ही जेव्हा सोसायटी बनेल आणि जेव्हा सर्व राहायला येतील त्यानंतर माझ्या एरियातला जो काही नजारा असेल तो एकदम बघण्यासारखा असेल. कारण की विरारमधली सर्वात पहिली मोठी बिल्डिंग म्हणजे 24+ ही बिल्डिंग आहे आणि ती माझ्या बाजूलाच बनते आहे. सो ह्या एरियाला डिमांडही खूप छान आलं आहे त्याच्यामुळे. आणि त्यामुळे खूप आता म्हणजे विरार बघायला गेलं तर खूप असं डेव्हलप होत चाललं आहे आणि इथे बाहेर संध्याकाळी जेवल्यानंतर फिरायलाही खूप जागा आहेत आणि राऊंड मारायलाही खूप जागा आहेत. ते मी कधी इव्हिनिंगला गेलो तर तुम्हाला नक्की ते दाखवेन. तर चला थोडंसं माझ्या गार्डनचं तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स देतो. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा आणि कसे वाटले ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा.
They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. Don't do anything that I wouldn't do, and when you're making money, make sure you don't spend it too soon. Fuck that, I'll do what I wanna do. I got a different path from everyone, and that includes you. Who are you to tell me how to live life? In these times it feels like nobody's right, yeah. तर मस्तपैकी गार हवा सुटली आहे. हा माझ्या पूर्ण सोसायटीचा स्पेस आहे. ही माझी बेडरूमची बाल्कनी आहे आणि या बेडरूमच्या बाल्कनीमधून खाली बघाल तर मी सेकंड फ्लोअरलाच राहतो, त्यामुळे खाली हा मस्त छान असा स्पेस आहे फिरायला, गाडी पार्किंगला, आणि छान वाटतं. असं बेडरूममध्ये राहावंसं वाटत नाही गॅलरीतच. आता मी थोडं काही प्लॅन करणार आहे गॅलरीमध्ये चेंजेस करायचे, कारण की नंतर ऋतुजाई येईल, शर्विले येईल, त्यानंतर थोडं आम्ही असं गप्पांसाठी म्हणजे गप्पा मारण्यासाठी असं थोडं काही गॅलरीत करायचा थोडा विचार आहे, पण ते नंतर थोड्या दिवसांनी करू. आणि काही काय काम करणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. तर हा आमच्या आता बेडरूमचा पूर्ण सीन आहे. हे आमचं बेडरूम आहे. इथे सोफा कम बेड ठेवला आहे, कारण की थोडी जागा कम होती आणि ॲडजस्ट करायचं होतं थोडं, तर छान असा सोफा कम बेड आहे. इथे छान असे टेडीज ठेवलेत. हा ऋतुजाला पिलो आहे. इथे आमच्या दोघांचा फोटो आहे. लग्नात आम्हाला छान अशी गिफ्ट भेटलेली. ही LED फ्रेम आहे. एक सेकंद तुम्हाला आता दिसत असेल तुम्हाला. छान अशी LED फ्रेम आहे. ही यशने आणि त्या फ्रेंडने दिलेली खूप छान एकदम फ्रेम आहे. आम्हाला खूप आवडली जेव्हा ती गिफ्ट आली तेव्हा. सो आम्ही ते एकदम बेडरूममध्ये फिक्स करून टाकली त्या दिवशीच. हे यशने म्हणजे शर्विलच्या काकाने जेव्हा डोहाळे जेवणासाठी घेऊन आलेलो होतो ज्याला, तेव्हा हे सर्व असं डेकोरेशन केलेलं. आणि शर्विलसुद्धा नेमका असाच झाला आहे, छान असा गोंडस असा. ऋतुजाने त्याला बघून बघून एकदम शर्विलला तसंच केलं आहे. छान एकदम, तो पण एकदम ॲक्टिव्ह आहे. इथे बेडरूमच्या समोरच म्हणजे एंट्रन्सलाच एकदम छान अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध, छान पीसफुल वातावरण राहतं ह्यामुळे. त्यासाठी मी ह्या 2 मूर्त्या छान अशा बेडरूममध्ये ठेवल्या आहेत. तर पाठी तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, पण पाठीस आपल्या चॅनलचं होम पेज आहे. तो TV वरती आता मी आमचे सध्या ब्लॉग बघत होतो, तर ती स्क्रीन चालू आहे. तुम्हालाही दाखवतो, म्हणजे ते नाव बघून तुम्ही ते सर्च कराल आणि नक्की सबस्क्राईब कराल चॅनलला. तर मित्रांनो, ऋतुसागर ब्लॉग्स हे आपल्या चॅनलचं नाव आहे. इथे नवीन नवीन डेली रुटीन ब्लॉग येतात. आपण बाहेर गेलो तर आपल्या बाहेरच्या जागा एक्सप्लोर करतो. खूप डेली रुटीन असतात, खूप बाहेरच्या रुटीन असतात. आम्ही काही आमच्या घरात फंक्शन असले तर ते पाहायला भेटतात. आम्ही कधी कधी सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जातो, नवीन नवीन जागा एक्सप्लोर करतो, नवीन नवीन लोकांशी भेटतो. तेही ब्लॉग तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटतील. तर हे चॅनलचं नाव आहे ऋतुसागर ब्लॉग्स, आणि इथेच बाजूला आहे सबस्क्राईब बटन. सो नक्की ते सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ते लगेच तुमच्या होम पेजवरती मोबाईलवरती नोटिफिकेशन म्हणून येईल. सो तुम्ही लगेच ते आमचे चॅनल बघू शकता. सो ऋतुसागर ब्लॉग, वेलकम टू अवर चॅनल आणि सबस्क्राईब. आणि खाली हे तुम्हाला शॉर्ट्स असतील, शॉर्ट्समध्ये तुम्हाला शर्विल पहिला दिसेल, कारण की ही व्हिडिओ आत्ताच अपलोड केली आहे. आणि जसे तुम्ही खाली खाली याल तर तसे तसे तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील. सो नक्की चॅनलला व्हिजिट करा, ऋतुसागर ब्लॉग, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर TV युनिट आम्ही अजून बनवला नाही, असं वॉल माउंटच केला आहे TV.
तुम्हाला मगाशीच बोललो की आम्हाला फर्निचरचं काम करायचं आहे, अजून ते आम्ही केलेलं नाही. तो आम्ही ठरवलेलं की जसं आमचं बजेट वाढेल तसं त्यानंतर मग आम्ही फर्निचर करू. सो आता सध्या आम्ही टी व्ही वॉल माउंट केला आहे आणि छान असे बघतच असाल तुम्ही, छान असे आम्ही मोरपीस असे हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं. ते मला खूप छान वाटलेलं की ते काहीतरी असं आणि वेगळं वाटत होतं. तर त्याचा उपयोग मी असा इथे वॉल आहे आमच्या टी व्हीच्या बाजूला, तिथे लावलं आणि तिथे पण गौतम बुद्ध, कारण की हे एक पीस आहे घरातलं आणि ते असल्यामुळे घरात खूप शांतता राहते आणि आपण खूप शांत मनाने आपण घरात विचार करू शकतो. तर खूप पीसफुल वातावरण आहे यामुळे. तर इथे टी व्ही आहे, वॉल माउंट केले आणि इथे छान असं छोटंसं एक झोपाळा बोलू शकतो, झोपाळा टाईप आहे पण खूप छान आहे आणि ते प्लेस केलं आहे. आणि इथे एक छोटा हा पण एक सोफा कम बेड आहे, तो आम्ही हॉलमध्ये ठेवला आहे. इथे एक फ्रेम आहे, वरती घड्याळ ठेवलं आहे आणि हा माझा 3 वर्ष आधीचा फोटो आहे, जेव्हा मी आर एम भट जिममध्ये पोजिंगला उतरलेलो. खूप छान फोटो आलेला, मला खूप आवडलेला, म्हणून मी ह्याला फ्रेम करून घेतला आहे. हे आम्हाला जेव्हा आमची घरभरणी होती, त्याला घरभरणी बोलतात, किंवा घराची पूजा होती, जेव्हा ओपनिंग होतं डिसेंबरला, तेव्हा आम्हाला हे गिफ्टमध्ये भेटलेलं. आमच्या शेजारी राहतात संदेश कदम फॅमिली, आमच्या बाजूलाही कदम फॅमिली, आम्ही कदम आहे. सो त्यांनी छान अशी फ्रेम दिलेली. तर मी छान अशी फ्रेम ही मस्त, जो आमचा हा मेन डोर आहे त्या मेन डोरच्या समोरच ही वॉल आहे, तर कोणीही आतमध्ये येताच ही फ्रेम त्याला दिसते आणि खूप छान आणि प्रसन्न. तर मी जसं सांगत होतो की मलाही काही विचार आहेत की काय काय करू. तुम्हीही मला सजेस्ट करा की माझ्या घरामध्ये मी काय करू शकतो. पण इथे ह्या भिंतीला ही पूर्ण एवढी भिंत आहे. सो इथे मी विचार करतो आहे की काही छान अशी पेंटिंग, नाहीतर जे ॲक्रेलिक मटेरियलचं जे काही डिझाईन असते तेही पूर्ण या भिंतीवरती मला करायचं आहे, जेणेकरून जोही व्यक्ती मेन डोरने घरात येईल त्याला समोर एक आर्टिस्ट लुकसारखं काहीतरी नवीन बघायला भेटेल, असं मी थोडं विचार केला आहे. तर बघू आपण ते कधी शक्य होतं, पण ते नक्कीच करू आपण. पुढे गेल्यानंतर इथे समोरच्या वॉलला इथे मंदिर बनवायचं आहे, पण आत्ता सध्या मी इथे आजी आजोबांचा फोटो लावला आहे. हा आमच्या सेकंड फ्लोअरचा म्हणजे कॉरिडॉर आहे. ए आणि बी विंग आहे, सो ते पूर्ण असं जॉईंट आहे. आणि हा आपला मेन एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, मी अजून सेफ्टी डोर केला नाही आहे, कारण की डिझाईन खूपच आहेत, पण बघत असाल तर थोडी जागा कमी आहे. तर त्यानुसार मला तो सेफ्टी डोर बनवायचा आहे. तुमच्याकडे काही आयडिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सजेस्ट करा. पण मलाही काही आयडिया आल्या आहेत. सो आत्ता ह्या 2-3 महिन्यात माझा विचार आहे की सेफ्टी डोर बनवायचा आहे, कारण की सेफ्टी डोर इज मस्ट फॉर दी फ्लॅट. सो तो पहिला मला बनवून घ्यायचा आहे. काही आयडियाज पण माझ्या डोक्यात आले आहेत, त्याही कधी फोटो टाकता आले तर मी ब्लॉगमध्ये शेअर करेन. पण तुमच्याकडेही काही फोटोज असतील तर मला नक्की शेअर करा, कारण की मला सेफ्टी डोर हा पूर्ण नको आहे. तर मध्ये एक डिवाईड करून छोटासा दरवाजा बनेल असा एक सेफ्टी डोर हवा आहे, आणि एक काही सामान वगैरे असेल तर तो ओपन होईल असा सेफ्टी डोर हवा आहे. तर त्यानुसार तुमच्याकडे काही डिझाईन असेल, काही छान असा आयडिया असतील तर नक्की शेअर करा. तर ही हॉलमधली सिलिंग आहे. तर मित्रांनो, अजून तर मी फर्निचर केलं नाही, त्यामुळे दाखवण्यात एवढी मजा नाही येणार तुम्हाला घर. तर फर्निचर झाल्यानंतर किंवा तो सेफ्टी डोर लावल्यानंतर त्या घराची शोभा वाढेल आणि त्यानंतर मी अजून तुम्हाला घर एक्सप्लोर करेन. तर मित्रांनो, हा खूप छोटा ब्लॉग होता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. खूप इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजे आमच्या चॅनलबद्दल इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होता.
तर त्या चॅनलला तुम्ही व्हिजिट द्या आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर हा ब्लॉग तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ह्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या.